हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा तुम्ही बघा काय करायचं. सकाळची आमची फ्रेश अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची ना मी एकटीच फक्त निवांत आहे. बाकी सगळ्यांचं असं ज्यांचं रोजचं जे रुटीन आहे ना ते त्यांचं चाललेलं आहे. तर हे आहेत माझे वडील आणि त्यांची चाललेली आहे बघा सकाळची पूजा वगैरे. आणि त्याच्यानंतर हिचं झालं की लगेच आमच्या मम्मीची पण आंघोळ वगैरे ही आहे माझी. तर तिची आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि तिची पूजा वगैरे तिची पण सगळं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर ना तिनं मला म्हणजे जे काय स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं त्याच्यानंतर ती सगळी तयारी वगैरे हिनं करून ठेवलेली आहे आणि म्हणजे स्वयंपाकाची तयारी आणि तोपर्यंत मी म्हणलं थोडासा व्हिडिओ घेतला तिचा. आणि स्वयंपाकामध्ये आज बनवणार होती बघा शेंगाच्या पोळ्या. तर मम्मीनं शेंगाच्या पोळ्यासाठी सगळी तयारी वगैरे करून घेतली. काय आमच्या बाप्पाचं काय म्हणाले ग शिवपूची भाजी अशी तुमच्या दोघीनं ठेवली होती का कोणी ग? हा शिवपू तुमचं वाळलं सगळं. अवघड झालं की तुमचं ग. शेंगाच्या पोळ्या करते आधी पोहे करते शेंगाच्या पोळ्या करते. इकडे पाणी बंद पडले. तुमच्या किचन मध्ये ना आमच्या किचन मधल्या सारखं प्रकाश कसं काही येत नाही की आमच्यात साक्षी आहे. असं किचन उघडलं का मग दरवाजा खिडकीत कशाला चालली ग तू? खिडकीत कशाला चालली? तर कसं झालेलं आहे माहिती का इथं सगळी जण आपल्या आपल्या कामात बिजी आहे ती. आणि हिचं बघा इकडं काय चाललंय. तर माझं असं सकाळचं माझ्या आंघोळ वगैरे चहा गन पावडर असं सगळं झालेलं होतं. मी निवांत आपण बाहेर यायला ना तर निवांत उठत असतो बन आणि सगळं निवांत माझं चाललेलं आहे. तोपर्यंत मम्मीने नाश्ता वगैरे करून ठेवलेला आहे. तर नाश्त्यामध्ये थोडेसे पोहे वगैरे बनवून घेतले तिनं. आणि इकडं बघा चुलीवर स्वयंपाक करते ती कारण तिला ना चुलीवर स्वयंपाक करायलाच पहिल्यापासून आवडते. त्यामुळे चुलीवर शेंगदाण्याच्या पोळ्या आहे ना तिने सगळी तयारी घरामध्ये करून घेतली आहे. आणि इथे येऊन नंतर शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या. त्याच्यानंतर आणखी तिला भाजी वगैरे बनवायची ती त्याची पण तयारी करून घेतली. चुली गावाकडे कसं बघा निवांत असते आपलं असं लाकडं वगैरे लावून चूल पेटवून मस्त असं त्यांना पहिल्यापासून सवय असते. त्यामुळे त्यांना असं जमतंय आपल्यासारख्याचं नाही काम ते. तर सकाळी सगळा स्वयंपाक तिने 1-1.5 तासामध्ये माझी भाऊजे आणि माझी आईनं ना 1.5-2 तासामध्ये सगळा स्वयंपाक बनवलाय. कोशिंबीर परत आपली शेंगाची भाजी परत थोडंसं फ्राय बटाटा आणि कुरड्या पापड्या तळलेत हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि आता थोडं व्हिडिओमध्ये मी आलं नाही थोडं जसं होईल तसं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांची बघा हा आहे ना माझ्या भावाचा मुलगा बघा त्याला ना व्हिडिओमध्ये यायला एकदम आवडते. त्यामुळे ना ते अजिबात लाजत वगैरे काही नाही. आणि यांना पण ना आता थोडीशी सवय लागलेली आहे व्हिडिओमध्ये वगैरे यायची. तर आमच्या सगळ्यांची नाही तर जेवण वगैरे चाललेली होती बघा. आणि जेवण वगैरे त्याच्यानंतर ह्यांची चालली होती आणि माझी झालेलं होतं जेवण त्यामुळे मी थोडा व्हिडिओ घेतला. तर मस्त असं जेवण झालं होतं. आंब्याचा रस वगैरे पण बनवलेला होता. आणि पोरांचं कसं निवांत चाललंय आता कारण पोरांनी सकाळी नाश्ता केला तर त्यामुळे त्यांना काही एवढी जेवण्याची इच्छा नव्हती. तरी पण कसं जेवत नाहीत परत म्हणून मी लवकर अगोदर वाढून घेतलेलं आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर मग मम्मी जेवायची राहिली होती तर त्याच्या अगोदर ती म्हणली थोडीशी आणखी भाजी बनवून घेते मी. तर तिची भाजी वगैरे बनवून होस तर अगोदर तिनं मला जे काय माझं सामान आहे ना तिकडं न्यायचं काळं तिखट वगैरे जे काय बनवलंय ते मला दिलं. आणि म्हणली हे आहे ना ह्याच्या कॅरी बॅग वगैरे काढ तर आपण हे बांधून ठेवू तुला म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जायचं ना त्यावेळेस गडबड नको म्हणून आम्ही सगळी जर अगोदर तयारी करून ठेवायची होती मला. तर तोपर्यंत ना तुम्हाला चिरलेलं दाखवते. लय भारी निघाले तुम्हाला मी दाखवते की निघालेलं परत लुगडं ती नाही चांगली निघालेली छान कलर बिल लुगड्याला. लय भारी तुझं बोलल्यावर नाव घेऊया
नाही असंच असते की मग हो हं. हो बाई युट्यूबर असं केलंय वय हं. काय करावं आणायच्या जत्रामध्ये आता हे जर आपण बनलेलं असं काही येणार का हं. अगो बाया कधी आणतो साड्या ती साड्या वय साड्या आणायच्या काजल कधी जाते हो दे बरं आणल्यावर इकडे घेऊन ये सगळ्या गट्टे आहो बरं आणते आणि ह्या ना ही माझ्या मामी आहेत बघा. तर ह्या भरपूर दिवस झालं माझी यांची काही गाठ पडली नव्हतं. ह्या आल्या होत्या तर मग आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. तर कसं आहे माहिती का, गावाकडची माणसं आहे ती ना ती मनाने एकदम साधी आणि एकदम प्रेमळ असते. ती म्हणते ते एकदम खरं आहे बघा, त्यांच्या मनात काही नसते, निवांत आपलं जे रिलॅक्स आहे ना ते बोलून जाणारे. असं भरपूर दिवसात आमची गाठ पडली त्यामुळे मस्त असं चहा वगैरे घेतला. त्यांनी पण मला बोलले की आमच्या घरी ये. मग आम्ही 1-2 तास निवांत गप्पा मारल्या. तोपर्यंत आमच्या मम्मीचं ना कोशिंबीर जी केली ती सगळी संपून गेली, म्हणून ती म्हणली आता अजून थोडीशी बनवून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला होईल. तर मी तिला एकच पाकिट बनवायला सांगितली, कारण जशी जशी लागेल तशी बनवता येईल. कारण काय एवढं म्हणजे जास्त आम्ही लोक नाही घरात, एक 7-8 जण आहोत, ज्यांना एवढे आवडेल त्यांच्याप्रमाणे बनवून घेतलेली आहे. तर मस्त अशी कोशिंबीर वगैरे बनवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजी पण बनवायची होती. युट्यूबला टाकायचं तुला सांगते, तुला वाटेल उगच काय तर काढते. आम्ही तसं उगच काय काढत ना. येऊ घे सगळ्यात भारीत पॅटर्न तर हे यार पुरगी येऊ ग येऊ ग बंद कर मग. तू बी जा की जेव जा दादा तू. बाई किती छान आहे ग बाळा तू. हा काय झालं एवढा हसाला. तर अशा असते बघा गंमत. आपण माहेरी आल्यावर तेवढं 4 दिवस आपल्याला सुख. त्याच्यानंतर परत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मम्मी परत चपात्या बनवत होती. तर आम्ही काय नाही तिच्या शेजारीच दिवसभर असायचं. तर असा होता आजचा व्लॉग. तर भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.